नमस्कार मुलांनो, चला करू घरचा अभ्यास। पहिलीचा इंग्रजी विषयाचा आज दिवस आपला 8वा आहे। आज आपण के अक्षराची ओळख करून घेणार आहोत। के अक्षराचं फॉनिक्स सुद्धा शिकणार आहोत। के अक्षरापासून चालू होणारे शब्दही शिकणार आहोत। पूर्ण एबीसीडी ची स्टोरीज वाचणार आहोत। अजून काय करणार आहे, केच आपल्याला लिहायचं आहे। भरपूर ऍक्टिव्हिटीज आपण घेणार आहोत। तर सर्वप्रथम काय करायचं, मोबाईल लांब ठेवायचा, पॅड, 4 लाईनची वही, पेन्सिल, इरेजर घेऊन घरचा अभ्यास लिहायला आता आपल्याला बसायचं आहे। संध्याकाळी झोपताना शक्यतो इंग्रजीचा अभ्यास करायचा। आणि उद्याचा घरचा अभ्यास पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून त्याच्या खाली एक छोटीशी घंटी आहे ती दाबायची तुम्हाला। ओके, तर मुलांनो, हे कोणतं अक्षर आहे? ए, कॅपिटल ए। आणि हे कोणतं अक्षर आहे? स्मॉल ए। कॅपिटल ए, स्मॉल ए। दोघांचे आवाज एक आहे पण थोडासा आकारामध्ये बदल आहे। कॅपिटल ए, स्मॉल ए। पुढचं आपलं अक्षर आहे टी। कोणतं अक्षर आहे? टी। कॅपिटल टी, स्मॉल टी। कॅपिटल टी, स्मॉल टी। पुढचं आपलं अक्षर आहे एन। एन, कॅपिटल एन, स्मॉल एन। कॅपिटल एन, स्मॉल एन। पुढचं आपलं अक्षर आहे सी। कॅपिटल सी, स्मॉल सी। कोणतं? कॅपिटल सी आणि हे आहे आपलं स्मॉल सी। आपलं हे अक्षर आहे पी। पी, दोन्ही सेमच आहे। पुढचं अक्षर आहे आपलं यस। यस, यस, यस। पुढचं अक्षर आहे आपलं आय। कॅपिटल आय आणि हे स्मॉल आय। कॅपिटल आय, स्मॉल आय। कॅपिटल आय आणि हे आपलं अक्षर आहे स्मॉल आय। आज आपण शिकणार आहोत के। कोणतं अक्षर आहे हे? के। हे कॅपिटल के, स्मॉल के। कॅपिटल के, स्मॉल के। कॅपिटल के, स्मॉल के। कोणतं अक्षर आहे? कॅपिटल के आणि हे आहे स्मॉल के। ओके, तर मुलांना तुमच्या समोर के ठेवलेले आहेत मी। के, स्मॉल के आणि कॅपिटल के जवळपास सारखंच असतं, फक्त कॅपिटल केचा जो हे बाण आहे तो सेंटरला असतो, मध्यभागी असतो, आणि स्मॉल केचा हा थोडासा खालच्या बाजूला असतो। हा जो फाटा पायासारखा दिसायला ना तुम्हाला, हे थोडं खालच्या बाजूला असतो। म्हणजे कॅपिटल के किती आहेत बघूत आपण याच्यामध्ये? 1, 2, 3। कॅपिटल के किती आहेत? 3। 1, 2, 3। आणि स्मॉल के किती आहेत? 1, 2, 3। स्मॉल के किती आहेत? 1, 2, 3। कॅपिटल के 3 आहेत। 1, 2, 3। ओके, तर मुलांनो, तुम्हाला कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरच्या आता जोड्या लावायच्यात। आता कॅपिटल लेटर कोणतं आहे? ए। एचं स्मॉल लेटर कोणतं आहे बघा बरं? ए अक्षराचं ह्याच्यातला ए एक आहे, याच्यामध्ये एक ए आहे। आता तुम्ही मला डोळ्याने सांगा, मला समजतं। तुम्ही शोधा ए कोणतं आहे। हे बघा, हे ए आहे। कॅपिटल ए, स्मॉल ए। पी, पी, पी। कॅपिटल एन, स्मॉल एन। कॅपिटल एन, स्मॉल एन, यांना मी जोडत आहे। कॅपिटल आय, स्मॉल आय। कॅपिटल आय, स्मॉल आय। आता यांना मी असं जोडत आहे। कॅपिटल एस, स्मॉल एस। अशा प्रकारे मी जोड्या लावलेल्या आहेत। चला मुलांनो, तुम्हाला नाही मला आता कॅपिटल ए, के आणि स्मॉल के यांचं लेखन करायचं आहे। ठीक आहे, चला सुरू करू। माझ्यासोबत तुम्ही सुद्धा लिहायचं आहे के, के। आता बघा, हे कॅपिटल के आणि हे स्मॉल के दोन्ही सारखेच आहेत, दिसायला सेम टू सेम आहेत, फक्त थोडंसं लिखाणामध्ये फरक आहे। पहिले एबीसीडीतले कोणतेही अक्षर हे पहिल्या 2 ओळीमध्ये असे मोठे लिहितात आणि दुसऱ्या एबीसीडीतले अक्षरही अशी खाली लिहिले जातात। असे ह्या शक्यतो ह्या ओळीमध्येच येतात। चला वाचत लिहू।
के के जवळ जवळ काढायचं म्हणजे एक जोडी तयार होते आपली. के के. हे बघा ह्या दोन ओळीमध्येच मी हे के चे पाय बसवायले. के 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 चुकलं बघा इथं थोडंसं. के 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 वाचत लिहा माझ्यासारखं. के 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 कोणतं अक्षर आहे हे? के. कोणतं अक्षर आहे हे? के. हां सगळ्यांच्या लक्षात आहे? चला आता फोनिक्स बघू. तर आता आपण आवाज शिकणार आहोत. या अक्षरांचे आवाज शिकणार आहोत. प्रत्येक अक्षरांचं नाव वेगळं असतं आणि आवाज वेगळा असतो. प्रत्येक इंग्रजीतल्या अक्षरांचा आवाज कसा असतो? वेगळा असतो आणि नाव सुद्धा वेगळं असतं. आता हेचं नाव काय आहे? यन. हेचं आवाज नाव काय आहे? यन. पण आवाज कसा आहे? याचं नाव काय आहे? पुढचं आपलं अक्षर आहे आय.
हे कोणतं अक्षर आहे? आय. पण ह्याचा आवाज कसा आहे? ई. 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 पुढचं आपलं अक्षर आहे पी. पण ह्याचा आवाज कसा आहे? प. 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 पुढचं आपलं अक्षर आहे यस. यस. पण ह्याचा आवाज कसा आहे? हे आपलं अक्षर आहे टी. पण याचा आवाज कसा आहे? ट. 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 पुढचा आपला अक्षर आहे सी. पण याचा आवाज स पाहिजे की नाही? स नसतो. काय असतो? क. 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 सीचा आवाज कसा असतो? क. क. पुढचा आपला अक्षर आहे ए. पण एचा आवाज कसा आहे? ए. 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 पुढचा आपला अक्षर आहे के. आणि याचा आवाज सुद्धा क. 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 हे के अक्षर आहे. पण याचा आवाज काय आहे? क. 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 लक्षात आलं सगळ्यांच्या? चला आता आपण या के अक्षराचा एक शब्द पाहूयात. पुढचा आपला शब्द आहे के. केचा आवाज काय? क. आयचा आवाज ई. आणि टीचा आवाज काय? ट. क. ई. ट. क. ई. ट. किट. आता काय स्मॉल लेटर मध्ये बघू. क. ई. ट. क. ई. ट. किट. काय उच्चार झाला याचा मग? किट. क. ई. ट. किट. क. ई. ट. किट. चला आता आपल्याला शब्द लिहायचा आहे. हे आहे के. केचा आवाज काय आहे? क. हे आहे आय. आयचा आवाज ई. आणि हे आहे टी. टचा आवाज टी. ट. के. आय. टी. किट. क. ई. ट. 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 किट. खूप हळू लिहा. माझ्यासारखं चांगलं अक्षर काढायचा प्रयत्न करा आणि हळूहळू लिहा. नाही समजलं आता तुम्हाला थोडे दिवस काही समजणार नाही. एक 10 दिवस झाल्यानं तुम्ही बघा स्पष्ट तुम्हाला सगळं काय चाललंय ते काय शिकवायलेत मॅडम समजेल. फक्त आता मी जसं सांगायले तसं वाचत लिहायचंय तुम्हाला. क. ई. ट. किट. 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 क. ई.
ट किट, क ई 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 आणि हे ट किट. झालं का सगळ्यांचं? आपण काय लिहिलेलं आहे आता? किट, KIT 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 किट, KIT